हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ दो न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। अध्यक्ष महोदय, हा विषय पाणी पुरवठा मंत्र्यांनी आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडली, तक्रार नाहीये। आपल्याला मुद्दा मला अवगत करायचं, ही केंद्र सरकारची फार महत्वाकांक्षी योजना आहे। जल जीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपयाचा निधी हा राज्याला मिळतोय। आपल्याला माहिती आहे की अनेक गावांमध्ये पाणी पुरवठा योजना आहेत, बंद पडल्या, स्रोत बरोबर नसल्यामुळे सगळ्या अडचणीमध्ये आलेल्या आहेत। जल जीवन मिशनची कामं करत असताना आपण थर्ड पार्टीज याच्यामध्ये इन्व्हॉल्व केल्यात, म्हणजे सर्वे करण्याचं काम तिसरी पार्टी करते, कामाचं ऑडिट करायचं काम दुसरी पार्टी करते। अशा एक्स्ट्रा टाटा सारख्या रेप्युटेड कंपनी सुद्धा याच्यामध्ये आहेत आणि हे स्रोत बळकट करण्यासाठी आपण ग्रिडची व्यवस्था सुद्धा त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी केलेली आहे। सदस्यांच्या भावना समजण्याची गरज, मग चॅलेंज किंवा आव्हान हा विषय नाही, शेवटी तुमच्याकडून न्याय मिळावा अशी अपेक्षा, त्यातलं एक स्पिरिट समजून घ्या। सन्मान्य सदस्य या ठिकाणी बोलतात, त्याच्या मागच्या भावना आहेत। ही कामं नेहमी होणारी नाहीत, एकदा कामं होऊन गेली कोणी बघणार नाही याच्याकडे। ही कामं नेहमी होणार नाहीत, भावना सदस्यांच्या अशाच आहेत। जी विनंती मला आपल्याला करायची आहे, आता एस्टिमेट काढत असताना एस्टिमेट जेवढं काम व्हायला पाहिजे एस्टिमेट अर्धच झालेलं आहे। पाणी पुरवठ्याची लाईन पूर्णपणे करायची तर अर्ध्या गावाला मिळते, अर्ध्या गावाला एस्टिमेट मध्ये केलंच नाहीये। रस्ते खोदल्या जात आहेत गावातले, ते रस्ते पुन्हा रिस्टोर करण्यासंदर्भातले तरतूद अर्धवटच केलेली आहे। म्हणजे एका कामामध्ये एवढ्या त्रुट्या निघालेल्या आहेत आणि तो काम करून वर्क संपला, झालं सगळं, म्हणजे कम्प्लिशन सर्टिफिकेट झालं की पुन्हा तुम्ही म्हणणार आता पैसे खर्च झाले, तुम्ही त्यावेळेस बघायला पाहिजे होतं, असा विषय नंतर येणार आहे। मी सुद्धा माझ्या जिल्ह्यातले विषय तुमच्याकडे लेखी दिलाय, बैठक तुम्ही लावली। आता माझं म्हणणं एवढंच आहे, हा सर्व महाराष्ट्राचा फार अवघड प्रश्न, महत्वाचा आहे, फार विषय मोठा नाही आहे। इम्प्लिमेंटेशन आणि एन्फोर्समेंटचा जो विषय आहे ना, तो फार खाली हा म्हणजे बरोबर होत नाहीये। माझी विनंती एवढी आहे, या सगळ्या गोष्टीकडे आपण एका व्यापक दृष्टिकोनातून पाहून या सगळ्या गोष्टी सेट, आता काय होणार, रिवाइज एस्टिमेट करावं लागणार आहे, आर्थिक तरतूद करून घ्यावं लागणार आहे, कामाचं तुम्हाला डिव्हिजन सगळं करून परत सुरू करावं लागणार आहे। माझं म्हणणं, हे काम तुम्ही आलेले प्रस्ताव, जिल्हा परिषद प्रस्ताव जे आले असतील ते बघून, आणि काही कामं, वॉटर ग्रीडची कामं तर 10% झाली, आता पण 30% 40% प्रगती व्हायला, पण 10% झाली प्रगती। अशा परिस्थितीमध्ये हे सगळं एकदा घेऊन आपल्या विभागात सचिव, उपसचिव, एमजेपीचे लोक बसून हा धोरणात्मक निर्णय घेऊन टाका आणि सगळीकडे जे काम अशा अवस्थेमध्ये आहे की पूर्णत्वास ठरल्याप्रमाणे गेले पाहिजे, याकरता आपण निर्णय घ्याल का, अशी माझी विनंती आहे। ज्या पद्धतीने आपण चव्हाण साहेब सांगितलं, तर आपण प्रत्येक विभागाच्या बैठका या ठिकाणी सुरू केलेल्या आहे। त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असेल, एमजेपी असेल, प्रधान सचिव आहे, एमएस आहे आणि तिथले स्थानिक, म्हणजे इव्हन डेप्टी इंजिनियर पासून टू सीई पर्यंत, आणि आम्ही जिल्हा परिषदच्या किती योजना आहेत त्या का थांबल्या आहेत, किती टक्केवारी आहे, बिल अदा केलं आहे का, टीपीआय झालंय का, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी दिलेल्या तक्रारी, या सगळ्या गोष्टींचा आता आमच्या जवळपास पूर्ण महाराष्ट्राच्या या बैठकी झालेल्या आहेत। एक राऊंड आमचा पूर्ण झाला आहे, सेकंड राऊंड आता मंगळवारपासून आम्ही सुरू करतोय। आणि त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा अडचणी आल्या आहेत की इस्टिमेट तयार करत असताना लोकांनी इस्टिमेट तयार केलं, पण रोड खोदल्यानंतर ते करण्याचं इन्क्लूड न केल्यामुळे त्या अडचणी निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी दिसत आहेत। त्याचबरोबर काही ठिकाणी एखादा वाडा सुटला आहे, काही ठिकाणी एखादी गल्ली सुटली, याच्याही तक्रारी येत आहेत। काही ठिकाणी उद्भव ऐन वेळेस बदलला, उद्भव जो दिला त्यावेळेस हा उद्भव दिला, पण तिथे पाणीच लागलं नाही, मग योगायोगाने 700-800 मीटर पुढे गेल्यामुळे उद्भव चेंज करावा लागला। साहजिक आहे, रिवाइज इस्टिमेट करावं लागतंय। त्यामुळे वन खात्याच्या काही ठिकाणी अडचणी आल्या, पीडब्ल्यूडीच्या आम्हाला अडचणी आल्या की पीडब्ल्यूडीने आम्हाला रोड खोदण्याच्या काही ठिकाणी परवानगी दिल्या नाही, नॅशनल हायवेने काही ठिकाणी परवानगी दिली नाही, रेल्वेकडनं काही ठिकाणी आम्हाला परवानगी काढाव्या लागतात। त्यामुळे याच्यामध्ये आम्ही मार्ग काढले आणि वन मंत्र्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली, केंद्राने सुद्धा या माध्यमातून मागच्या काळामध्ये आदेश काढले। आता काही ठिकाणी पूर्वरित होत आहेत, पण तरी सुद्धा आपण दिलेल्या माहितीनुसार सगळ्यांची पुन्हा विभाग वाईज बैठक घेत असताना पुढच्या काळामध्ये आम्ही असं ठरवलंय की ज्या विभागाची आपण बैठक घेऊ त्या विभागाचे आमदार
आपण जिल्हा वाईज जर बोलवता आले तर जागेवरच आपल्याला ते प्रश्न सोडवता येतील, कारण की हे मिशन आहे. मी सांगण्याचा शेडके साहेबांनी चुकीचा अर्थ केला. म्हणलं भंडाऱ्याचा अर्थ असा आहे की हजारो लोक जेवत असताना ज्याप्रमाणे माणसाला अडचण येते आणि 10 लोक जेवत असताना जशी अडचण येत नाही, त्या पद्धतीने हे व्यापक मोठं काम असल्यामुळे याच्यामध्ये अडचण येणार आहे, पण त्याच्यामध्ये आम्ही दुरुस्त निश्चितपणाने करू आणि आपल्या सूचनेचा आदर करून येत्या काळामध्ये इम्प्लिमेंट करू. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.